पातूर तालुक्यातील अंधार सांगवी गावात धर्मांतराच्या तक्रारीमुळे रात्री तणाव निर्माण झाला। पोलिसांनी आलेल्या सर्व बाहेरगावच्या व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेतले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे। पातूर तालुक्यातील अंधार सांगवी गावात काल रात्री धर्मांतराच्या प्रयत्नाच्या दाव्यांमुळे तणाव निर्माण झाला। स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींनी आदिवासी समाजाशी संपर्क साधल्याच्या बातम्या पसरल्यानंतर गावात असमाधान निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर संतप्त गावकऱ्यांनी सोनाजी शिंदे यांच्याकडे धाव घेतल्याची माहिती प्राप्त झाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बाहेरगावच्या सुमारे 30 ते 40 जणांना ताब्यात घेऊन तात्पुरत्या चौकशीसाठी चांदणी पोलीस ठाण्यात आणले। येथे त्यांची ओळख आणि कागदपत्रे तपासली जात आहेत, तसेच साक्षीदारांच्या बयानाची नोंद घेतली जात आहे। जिल्हा व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी लक्ष देऊन कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था राबवली आहे। पोलिसांनी गावकऱ्यांना शांती राखण्याचे आवाहन केले असून अफवा पसरवू नयेत असेही सांगितले आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अधिक चौकशी व पुरावे एकत्र केल्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। स्थानिक रहिवाशांना प्रशासन व पोलीस यांचा समन्वय सुरू असून ग्राम पातळीवर संवाद वाढवून परिस्थिती शांत करणे हा प्राथमिक उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। पुढील घटनाक्रमांविषयी अधिकृत सूचना येताच आम्ही ते तात्काळ प्रेक्षकांसमोर आणू। आमच्या गावातले येशू ख्रिस्ताचे सोनाजी शिंदे या माणसाने शीतल नावाची पाराष्ट्रीय म्हणजे ख्रिश्चन समाजची बाई आणून आमच्या गावामध्ये आदिवासी समाजाला धर्मांतर करण्याचं प्रवृत्त केलं आहे। यासाठी आमचं यांच्यासाठी निषेध आहे। यांनी आमच्या आदिवासी समाजाला प्रवृत्त करू नये असं माझं मत आहे आणि याने यापुढे आमच्या गावामध्ये असा कोणताही कार्यक्रम घेऊ नये, जेणेकरून बा तुम्ही जर हा समाज स्वीकारला तर आम्ही तुम्हाला 50,000 1 लाख रुपये देऊ, पण तुम्ही आमच्या समाजात या असं त्याने मला प्रवृत्त शीतलताई कोणत्या त्याने या सोना शिंदेने सांगितल्यामुळे असं माझं मत आहे। हा आम्हीच दिलं त्यांनी मला। कोणत्याही प्रकारचं धर्मांतरण नाही करण्यासाठी आलो, तर आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आलो आणि या ठिकाणी एका बहिणीने जे आमच्या ओळखीचे होते त्यांनी जेवायसाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, तर हे लोक गर्दी करून जमा झाले। आम्ही 7-8 जणच आहोत। जे ओळखीचे आहेत ते आम्ही समजा जे ह्या बहिणीच्या ओळखीमध्ये होते, आमच्या ओळखीमध्ये होते, आम्ही ते 20-30 जण आहोत। आम्ही इथं 50 जण आहोत, फिरण्यासाठी आलो होतो आम्ही।